मागील 3.5 महिन्यापासून सौदा मंडळ याचे पीक विम्याचे पैसे आज पावतो शेतकऱ्यांना मिळालेले नाही। आम्ही सर्व शेतकरी आशेने वाट बघत होतो की आज नाही उद्या, उद्या नाही परवा बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना तालुक्यातील जवळजवळ रावेर तालुक्यामध्ये 8 मंडळ आहेत। 8 मंडळांपैकी 7 मंडळांना पैसे मिळून आज 3.5 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे। फक्त रावेर तालुक्यामध्ये एक असं सौदा मंडळ आहे की त्याला अद्याप पावतो 3.5 महिने झाले पण पैसे मिळाले नाही। जुलैमध्ये 31 जुलैला शासनाच्या निकषानुसार 31 जुलैला पीक विम्याची मुदत संपलेली आहे आणि नियम असा आहे की 31 जुलैनंतर 45 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे 15 सप्टेंबरला पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे। जर ते पैसे 15 सप्टेंबरला जमा नाही झाले तर त्याला 12% व्याज लागेल आणि त्या व्याजासकट शेतकऱ्यांना पैसे मिळतील असा शासनाचा नियम आहे। पण 15 सप्टेंबर नंतर तुम्ही बघा 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर आज जवळजवळ 3 महिने 3.5 महिने झालेले आहेत। पण एकच असं मंडळ आहे की त्याला पैसे मिळाले नाही। मग शेतकऱ्यांना बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहे की 7 मंडळ तुमच्या तालुक्यातील बसत आहेत त्यांना पैसे मिळत आहेत, मग हे एकच सर्कल का, याचा डाटा उशिरा गेला का किंवा काय प्रॉब्लेम आहे, ह्याच मंडळाला पैसे का मिळत नाही आहे, असं एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेले आहे। आणि महाशय रक्षाताई खडसे यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर आमदार महोदय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी 22 तारखेला जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत शेतकऱ्यांची मीटिंग घेतली। तिथेही सर्व विषय आम्ही त्यांच्या कानावर घातले। त्यांनीही प्रयत्न करून फोन लावलेले आहेत आणि ते प्रयत्नशील आहेत। पण बघा आज 22 तारखेनंतर परत आज 29-30 तारीख आली, कालावधी लोटला जात आहे। म्हणून एक आम्ही शेतकरी सर्व संघटित होऊन परत पुन्हा नव्याने परत तहसीलदार साहेबांना इथं निवेदन देण्यास आलो आहे की जर 10 दिवसामध्ये पैसे नाही आले तर शेवटी आम्हाला तुम्ही उपोषण करण्यास परवानगी द्यावी असं आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।